सुप्रीम कोर्टात आज ठाकरेंकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला। आजच्या युक्तिवादादरम्यान त्यांनी कोणते मुद्दे मांडले आणि आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं आपण पाहूयात। राणा प्रकरण आणि वीरेंद्र लाल या दोन्ही प्रकरणात आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं होतं। सर्वोच्च न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकतं। एकदा आमदार अपात्र ठरल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द होतं। या प्रकरणात विशिष्ट कालावधीत सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे त्यांनी पक्षांतर केल्याचा लाभ आधीच घेतलाय। आजही ते त्या पक्षांतराचे फायदे घेतायत, कारण चिन्ह आदेश हा विधिमंडळातल्या बहुमताच्या निकषावर आधारित आहे। विधिमंडळातील बहुमताचा निकष लावताना विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं कारण चुकीचं किंवा तर्कहीन होतं असं न्यायालयानं ठरवलं तर त्या निष्कर्षाचे परिणाम होतील। आमदारांना कशातून अपात्र करायचं ही एक कायदेशीर घोषणा आहे। ज्या तारखेला पक्षांतराची कृती घडली त्या तारखेपासूनच संबंधित सदस्यांचं सदस्यत्व संपुष्टात आलं। आता त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची अंमलबजावणी करणं शक्य नसलं तरीही अपात्रता नेमकी कधी झाली याबद्दलची घोषणा नक्कीच केली जाऊ शकते। याबाबत अनेक न्यायालयीन निर्णय देखील उपलब्ध आहेत। उच्च न्यायालयांनीही या अधिकाराचा वापर केलाय। परंतु विधानसभा अध्यक्ष आणि संबंधित पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी देणं आवश्यक ठरेल। सर्वोच्च न्यायालयाला वस्तुस्थितीचा, त्या तत्वांचा आधार घ्यावा लागणार आहे। सर्व पक्ष या न्यायालयासमोर उपस्थित आहेत आणि त्यांचे प्रतिनिधित्व केलं जात आहे। अपात्रतेच्या विरोधात ज्यांना जे काही म्हणायचंय ते योग्य आदेश पारित करण्यापूर्वी हे न्यायालय ऐकून घेऊ शकतं। विधानसभा अध्यक्षांवरचा आमचा विश्वास उडाला असल्यानं अपात्रतेबाबतचा निर्णय खुद्द या न्यायालयानंच घ्यावा अशी विनंती आम्ही केली होती। अध्यक्षांनी निर्णय घ्यायला अनेक महिने लावले। आम्हाला 2 वेळा सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं। न्यायालयाला अध्यक्षांना पावलं उचलायला भाग पाडावं लागलं आणि जानेवारी 2024 मध्ये निर्णय आला। न्यायाची पूर्तता हाच महत्त्वाचा निकष आहे। या न्यायालयाचे अधिकार तांत्रिक चौकटीत मर्यादित केले जाऊ शकत नाहीत। संपूर्ण न्याय देण्यासाठी हे न्यायालय स्वतःच अपात्र ठरवू शकतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरसेवकांविरुद्धच्या अपात्रता कार्यवाहीतून आलेले असे काही निकाल आहेत जिथे सक्षम प्राधिकरणानं अपात्रता सिद्ध होत नाही असं मत मांडलं होतं। मात्र रीट अधिकार क्षेत्रात उच्च न्यायालयांनी संबंधित निकष लागू केले। अपात्रता झाली असल्याचं आढळलं आणि स्वतःच सदस्यांना अपात्र घोषित केलं। आम्ही न्यायालयाला विनंती करतोय त्यांनी पक्षत्याग केला आहे की नाही याचा एकदा आणि कायमचा निर्णय घ्यावा। जर त्यांनी पक्षत्याग केला असेल तर ज्या मुख्य आधारावर निवडणूक आयोगानं त्यांना ते चिन्ह दिलं होतं त्यातला एक आधारच नष्ट होईल। त्यांनी केलेल्या कथित पक्षत्यागाचा जो लाभ ते आजही उपभोगतायत तो म्हणजे पक्षाचं चिन्ह। ते चिन्ह त्यांच्या तथाकथित विधिमंडळातल्या बहुमतावर आधारित आहे।